ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरती जे आहे ते आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत महाराष्ट्रातील अनेक जे आंदोलनकर्ते आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर आंदोलनाचे 4 दिवस पूर्ण झालेले आहेत। आता 5वा दिवस जो आहे तो सुरू आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरचा हा जो परिसर आहे तो महानगरपालिकेच्या वतीने ज्याची स्वच्छता मोहीम जी आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो रस्त्यावरती चिखल साचला होता किंवा या सर्व आंदोलनकर्त्यांसाठी गावाकडून जे खाद्यपदार्थाचे साहित्य आणलेलं होतं ते साहित्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पडलेलं होतं। म्हणजे केळीचं साली असतील किंवा जे खाद्यपदार्थ होते मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्त्यावरती साचलेलं होतं आणि आता हे साचलेलं जे साहित्य आहे याची स्वच्छता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं जे पाण्याचे मोठे टँकर आहेत त्याचे मोठे फवारे रस्त्यावरती मारत हे रस्ता जो आहे तो क्लीन करण्याचं काम जे आहे ते या कर्मचाऱ्यांच्याकडून करण्यात येतं। त्याचबरोबर ती या सर्व परिसरामध्ये असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या हटवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। खरं तर दोन्ही क्षेपावरून वारंवार सूचना करण्यात येत आहे, कारण की मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सर्व आंदोलनकर्त्यांना सूचना दिलेल्या होत्या की आपल्याला न्यायालयाचे जे नियम आहे ते पाळायचे आहेत, आपल्याला आंदोलन जे करत आहोत ते आपल्या प्रशासनाला सहकार्य करायचे आहे अशा सूचना खरं तर त्यांनी आपल्या भाषणामधून सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। आणि सध्या आपण बघतो की पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वारंवार या आंदोलनकर्त्यांना सूचना देण्यात येतात की ज्या या ठिकाणी परिसरामध्ये ज्या काही गाड्या लावण्यात आलेल्या होत्या त्या गाड्या तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणाहून हटवा आणि ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये तुम्ही सर्व गाड्या या ठिकाणी पार्क कराव्या अशा सूचना ज्या आहेत ते पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे। आणि याच सूचनेचं पालन करत अनेक आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणाहून ज्या गाड्या आहेत त्या हटवण्यात आलेल्या आहेत आणि सध्या या परिसरातील जी स्वच्छता आहे ती स्वच्छता मोहीम आता महानगरपालिकेने जी आहे ती हाती घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात जे सर्व स्वच्छता कर्मचारी आहेत ते या ठिकाणी दाखल झाले। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात सर्व स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जो सर्व काही कचरा आहे तो या गाड्यांमध्ये टाकला जातोय, कचरा कुंडीच्या माध्यमातून असेल किंवा रस्त्यावरती जो काही चिखल साचलेला होता किंवा ज्या केळीच्या साली असतील किंवा इतर जे खाद्यपदार्थ जे काही साहित्य होतं हे साहित्य जे आहे ते सर्व साफ करण्याचं काम अगदी या ठिकाणी महानगर कर्मचाऱ्याच्या वतीनं ते आहे ते करण्यात येतं। आपण बघू शकतो कशा पद्धतीने ज्या गाड्या सुद्धा आहेत त्या बाजूला हटल्यात आलेल्या आहेत किंवा रस्त्याची स्वच्छता सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते। कॅमेरामॅन हरी नेगीसोबत लक्ष्मण जाधव, QN मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।